कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या तयार आहेत आणि या कोबीच्या वड्या करताना आपण जराही बेसन वापरलं नाही तरी पण त्या छान खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि पिठांचा वापर केला जरी असला तरी अगदी थोडी पिठं वापरलेली आहेत त्यामुळे अजिबात घशामध्ये दाटल्यासारखं होत नाही. वड्यांचे वेगवेगळे प्रकार मी नेहमीच करत असते. अजून एक माझा एक वेगळा प्रकार तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय? कोबीच्या वड्या. आणि इथं आपण कोबीच्या वड्या करताना बेसन न वापरता ज्वारीचं पीठ वापरणार आहोत. त्याचबरोबर त्याला आणखी पौष्टिक करण्यासाठी हिरव्या मुगाचा वापर केलेला आहे. माझी एक वेगळी पद्धत शेअर करतेय. रेसिपीला सुरुवात करूया. तर कोबीच्या वड्या करायच्यात त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतलाय 2 कप एकदम बारीक किसणीने किसलेला कोबी, 1.5 कप मोड आलेले हिरवे मूग, अर्धी वाटी कोथिंबीर, थोडेसे पांढरे तीळ लागतील, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पाव कप तांदळाचं पीठ, अर्धी ते पाऊण कप ज्वारीचं पीठ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आता इथं मी कोबीसोबत हिरवे मूगसुद्धा वापरते, त्यामुळं तुम्ही याला कोबीच्या वड्याऐवजी मुगाच्या वड्यासुद्धा म्हणू शकता. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये घालूया हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं. आता सुरुवातीला हे आधी आपण बारीक करूया. तर आलं, लसूण, मिरची याला थोडं जाडजाड वाटलं. आता यामध्ये घालूया मोड आलेले मूग. इथं मी मोड आलेले मूग घेतलेत, तुम्ही मटकीसुद्धा घेऊ शकता. आता याला थोडंसं जाडसर बारीक करूया. पाणी बिणी घालायचं नाही, जाडसर थोडंसं असं ओबडधोबड वाटून घ्यायचं. तर हे बघा, आपण याला असं जाड वाटून घेतलंय. याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तुम्हाला सांगू, ही जी वडी आहे ना, आपण बेसन वापरून करतो ना, त्याहीपेक्षा जास्त खुसखुशीत लागते आणि घशात अजिबात दाटल्यासारखी होत नाही. हे आपण या भांड्यात काढलं. आता यामध्ये घालूया एकदम बारीक किसणीने किसलेला कोबी, चिरलेली कोथिंबीर, पांढरे तीळ, थोडेसे तीळ मी वरून टाकण्यासाठी ठेवते, ओवा, हळद, चवीपुरतं मीठ. आता तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि ज्वारीचं पीठ. आता मी इथं जवळपास अर्धी वाटी पीठ घेतलं आहे, पण तुम्हाला वाटलं आहे की बाबा बाइंडिंग येत नाही आहे तर तुम्ही जास्त पीठ वाढवलं तरी चालणार आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदीच वाटलं तर थोडंसं पाण्याचा हबका मारा, पण गरज पडत नाही. तुम्ही याला जसं जसं मिसळत जाता, मूग तर आपण बारीक केलेलेच आहेत, शिवाय कोबीचा ओलावा याला मिळतो आणि मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येतं. हे बघा, अर्धीच वाटी ज्वारीचं पीठ घातलं आणि याला चांगलं बाइंडिंग यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता आणखी लागणार नाही. मुगानी पण थोडं बाइंडिंग येतं, शिवाय तांदळाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे खूप पीठ घालण्याची गरज नाही. आणि पीठ जास्त घातलं नाही तर वडी अशी घशात दाटल्यासारखी होत नाही. सगळं चांगलं एकजीव करून घेऊया. आणि हे बघा, याला मी चांगलं भिजवून घेतलंय. जराही पाणी वापरलं नाही, कोबी आणि मुगाच्या ओलाव्यामध्येच याला भिजवलं. तुम्हाला वाटलं की बाबा हां, थोडंसं घट्ट होतंय, तर थोडंसं पाण्याचा हबका मारून तुम्ही याला सरसरीत करून घ्या. खूप घट्ट ठेवू नका, नाहीतर मग वडी घशामध्ये दाटल्यासारखी होईल. आता तुम्ही याचा रोल करू शकता किंवा याला थापून वड्या करू शकता. आपण याच्या थापून वड्या करूया. आता वडी मी थापून करणार आहे, त्यामुळं ताटाला आपण तेल लावून घेऊया आणि वडी ताटामध्ये थापून घेऊ. तर ही वडी खूप पातळही करायची नाही, थोडी जाड ठेवायची. तर तुम्ही वडीचा थर जितका जाड पातळ करताना त्यावर वडीचा उकडायचा वेळ कमी जास्त होऊ शकतो. तुम्ही जर अशी एकदम पातळ केली तर लगेच उकडते, थोडी जाड ठेवली तर वेळ लागतो. तर बघा, साधारण इंचभर जाडीच्या वड्या मी करून घेते. ठीक आहे. आता यावर थोडेसे तीळ टाकूया. तीळ सगळं मिश्रणामध्ये टाकले तरी चालतात, पण वरून टाकले की जरा छान दिसतात आणि ते तळले जातात ना वरून, त्यामुळं मग ते असे तळलेले तीळ खूप मस्त लागतात. तीळ याच्यावर थोडेसे दाबून लावायचे. आपलं हे पसरून झालं आहे. आता दुसरीकडे एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे. यावर असं उंच स्टँड ठेवलं, जेणेकरून वड्याचं ताट व्यवस्थित बसेल. यावर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे. किंवा तुम्ही चाळणीला सुद्धा तेल लावून त्याच्यावर जरी हे मिश्रण थापून घेतलं तरी चालेल. फक्त ते उंचावर असायला पाहिजे, किंवा आपला स्टीमर असतो ढोकळ्याचा, त्याच्यामध्ये केलं तरी चालणार आहे. आता यावर ठेवायचं झाकण. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा 5 मिनटं, त्यानंतर गॅस मध्यम करूया
आणि एकूण 15 मिनटं याला वाफवून घेऊ, किंवा मध्ये चेक करून घ्या, तुम्हाला वाटतं लवकर वाफवलं तर तुम्ही तेव्हा गॅस बंद करू शकता. आता इतक्याला साधारण एक 10 ते 15 मिनिट लागतील. पहिली 5 मिनिटं मोठ्या आचेवर आणि त्यानंतर मध्यम आचेवर वड्या उकडून घेऊ. तर साधारण एक 12-15 मिनिट झालेली आहेत. गॅस मी बंद करते कारण वड्या उकडलेल्या आहेत. तुम्हाला फक्त दाखवते वड्या उकडल्या हे कसं ओळखायचं. अगदी नेहमीप्रमाणे आपण जसं करतो ना इतर वड्या, तसं सुरी किंवा अशी टूथपिक रोवून बघायची. मिश्रण कुठेही चिकटत नाही याचा अर्थ सगळं छान शिजलेलं आहे. गॅस बंद करूया, याला बाहेर काढू आणि संपूर्ण गार करून घेऊ. तर साधारण एक अर्धा तास ठेवलं होतं. वड्या गार झालेल्या आहेत. यांना कापून घेऊया. तर तुम्हाला जसं लहान, मोठी, चौकोनी, त्रिकोणी, आयताकृती जशी आवडते तशी वडी आकारामध्ये कापून घ्या. तुम्ही जर रोल केला असेल तर मग रोल कट करायचे. रोलसुद्धा संपूर्ण गार झाले की मगच कापायचे. वड्या काढून घेऊया. असं एखादं उलतानं वगैरे घालायचं पातळ, त्याने बरोबर असं निघालं जातं. इतक्या जाडीच्या मी केलेल्या आहेत. ही जाडी ना अगदी बरोबर आहे. तळताना सुद्धा व्यवस्थित तळली जाते आणि खायला पण बरी पडते. याहून पातळ केल्या ना तर चुरा होण्याची शक्यता असते. आता या वड्या मी तळून घेणार आहे, पण जर तुम्हाला अशाच खायच्या असतील तरी पण चालेल, किंवा तुम्ही शॅलो फ्राय तव्यावर जर थोड्याशा तेलामध्ये तव्यावर अशाच दोन्ही बाजूने फ्राय करून घेतल्या तरी चालतील. अगदी डीप फ्राय करण्याची गरज नाही आहे. आणि हां, या वड्या एकदा तयार झाल्या की जेवढ्या पाहिजे तेवढ्या तळायच्या. त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिल्या डब्यामध्ये भरून 8 दिवसापर्यंत पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. आणि मस्त वड्या तयार झालेल्या आहेत. दुसरीकडे तेल तापलेलं आहे, वड्या तळायला घेऊ. वडी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता अशा वड्या तळताना शक्यतो छोटी कढई घ्यायची, म्हणजे तेल कमी लागतं. आता आपण तेल कसं तापलं बघूया. तर हे बघा, छोटासा तुकडा टाकला की तो पटकन वर येऊन तळायला लागला, याचा अर्थ तेल मध्यम गरम झालं आहे. वड्या तळायला सोडू. आता समजा जर तेल नीट तापलं नसेल, कमी गरम असेल, तर वडी तेलकट होते बरं का, किंवा नीट तळली जाणार नाही आणि कुरकुरीत होणार नाही. गॅस कमी करूया. वडी टाकल्यानंतर थोडी सेट होऊन द्यायची आणि मग उलटून घ्यायची. वडी उलटून घेतली. आता मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आणि हे घ्या, 3 ते 4 मिनिटं आपण यांना तळून घेतलं आणि आपल्या मस्त कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत. काढून घेऊया. आणि बाकीच्या वड्या अशाच तळूया. तर अशा प्रकारे आज आपण इथं हिरवे मूग मोड आलेले आणि कोबीपासून वड्या केल्या, जिथं आपण खूप जास्त पिठाचा वापर न करता केलेला आहे. त्यामुळे या अजिबात अशा घशात दाटल्यासारख्या होत नाही. छान खुसखुशीत वड्या तयार होतात. तुम्हाला पाहिजे तर अशा स्टीम करून खा, शॅलो फ्राय करून खा किंवा तळून खा. आज खा किंवा 8 दिवसांनी फ्रीजमधनं काढून आयत्या वेळी तळून खा. जशा हव्या तशा तुम्ही या वड्या करू शकता, तळून खाऊ शकता. तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. कधी जर तुम्हाला कोबीच्या वड्यामध्ये काही वेगळं हवं आहे किंवा वड्यांच्या प्रकारामध्ये आणखी एक प्रकार ॲड करायचा आहे, तर ही रेसिपी एकदा करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.